भारतीय हवामान विभागाने 23 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। आताची ही महत्त्वाची हवामानासंदर्भातली मोठी बातमी आपण पाहतोय। विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा तसंच आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आलाय। पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय। हे क्षेत्र 23 मेच्या संध्याकाळपर्यंत तीव्र होऊन अवदाबमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे। त्याच्या प्रभावामुळे कोकण म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, मराठवाडा, बीड, परभणी, नांदेड आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने 22 ते 24 मे दरम्यान कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीत अतिमुसळधार पावसासाठी इशारा दिलाय। विशेषतः मुंबई आणि परिसरात 23 मे रोजी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून त्यामुळे जलमय परिस्थिती आणि वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते। मुंबई महानगर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला गेलाय। आज 23 मे रोजी कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय। तसंच पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी, घाट माथ्यावर तसंच नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान राज्यातील उर्वरित भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला असून हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे।